फलटण तालुक्यातील सध्या धोम बलकवडीच्या कॅनेलला पाणी नसल्याने आदरगी ते अंधरुड गावापर्यंत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। गेले 3 महिने या भागात पाणी नाहीये। येथे असणारे तलाव आणि विहिरी पूर्णपणे आटल्यामुळे पिकेही करपून गेली। शिवाय या भागातील खुरटे गवतही वाळून गेल्यामुळे जनावरांना खायला चाराही मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच मेंढपाळांची अवस्था खूप वाईट बनत चालली। त्यामुळे प्रशासनाने या भागाची पाहणी करत धोम बलकवडीच्या कॅनेलला पाणी सोडण्याची मागणी गावकऱ्यांकडून होती। आता मेंढरं चारताना कोणत्या समस्येला आपल्याला सामोरे जावं लागतंय? अहो लय अवघड गणित झालं लय, काय अजिबात खायला नाही पियाला नाही काय नाही, वाळल्या काड्या सुद्धा नाही दिखत। पाणी तर हातात घेतलं तर गळाना, इतकं पाणी खराब झालं लय, काय त्याला करायचं। मग ह्या मेंढरांचं वगैरे कसं आहे आता अवस्था? आता लय अवस्था बेकार झाली, खायला वाळक्या काड्यात गेलं तर काडी सुद्धा राहिली, आणि काय त्याला करायचं।